कोणाच्याही घरात लहान मुलं असलं की कायम त्यांच्याकडे लक्ष हे द्यावंच लागतं, कारण कधी कोणता वाईट प्रसंग त्यांच्यावर येईल हे कधी सांगता येत नाही. बाहेर असताना लहान मुलांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना काय होऊ नये, ती मस्ती करता करता कुठे पडू नये यासाठी प्रत्येक माणूस त्यांच्या मागे असतोच. अशा वेळेस अनेकदा निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे त्या लहान मुलांना दुखापत देखील होते. कुठेही अशा चिमुकल्यांना एकटं सोडणं म्हणजे एक धाकधूकच असते. अनेकदा लहान मुलं देखील पालकांचं न ऐकता अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे त्यांच्यावर संकट ओढावतं आणि मग यामुळेच भयंकर अपघातासारख्या गोष्टी घडत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि एकाच चुकीमुळे 2 चिमुकल्यांना आपला जीव गमावण्याची त्यांच्यावर वेळ आली. तेलंगणाच्या रंगारेड्डी येथून ही हृदयद्रावक बातमी समोर आलेली आहे. ही घटना दुपारी 2च्या सुमारास दमरगिड्डा गावात घडलेली आहे. जेव्हा 2 बहिणी खेळत असता अचानक त्यांच्या एका नातेवाईकाच्या घराजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये जाऊन लपल्या. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सांगितले की मुलींना गाडीत बंद केल्याची माहिती त्यांच्या पालकांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना नव्हती. पुढे 30 ते 45 मिनिटांनंतर त्यांना मुली कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या आणि त्यांना ताबडतोब सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या मुली त्यांच्या पालकासोबत दामरगिड्डा येथील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी लग्न समारंभामध्ये सहभाग घेण्यासाठी गेल्या होत्या. जेव्हा या मुली त्या कारमध्ये लपल्या गेल्या तेव्हा कारचा दरवाजा लॉक झाला होता, त्यामुळे त्यांना त्या कारमधून बाहेर पडता आलं नाही आणि गुदमरून त्यांनी आपला जीव गमावला आहे.